पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकर इनवरती अनिकेत इंडुलकर सीझन क्रमांक 4 चा मॅन ऑफ दी सिरीज चा मानकरी. राजविषय आमचे जवळचे मित्र त्यांचे वडील आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील मॅच बघण्यासाठी आलेले आहेत कारण त्यांचे चिरंजीव कॅप्टन आहेत आणि त्यांचा संघ जर पाहायला गेला तर बॅक टू बॅक 3 सामने जिंकलेला आहे. हा जर सामना जिंकले तर क्वालिफाय होणारा अजून एक संघ आपल्याला मिळून जाईल. समीर आणि अनिकेत ही जोडी पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. सुमित याला मागच्या वर्षी कुठल्याही टीमने घेतला नव्हता, यावेळेस त्यांनी टीमच घेतली आणि त्याचा संघ देखील क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राकेश शेठ वाळिंबे देखील या मॅचला एन्जॉय करत आहेत. आतिश देखील आपल्याला पाहायला मिळतील. आतिश बोलतो कमी ना लाजतो जास्त, तो बघा परत लाजला, किती लाजतोय तो. फटका चांगला आहे मात्र चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धावशी मात्र पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला इकडे पुढे जातीये. तर चालू असलेली मॅच जे वाघोबा 11 विपक्ष SSK एंटरप्राइजेस. एका बाजूला निलेश सुरोशी आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला आमचे उमेशदादा ठाकरे यांचा संघ पाहायला मिळेल. फटका चांगला पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे सुवितून धागा फिरावा अगदी त्याप्रमाणे फिल्डिंग करत असताना फिल्डरच्या बाजूने जात असताना चेंडू पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी KPL ब्रँडेड चौका. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपली जागा जी मात्र या व्यासपीठावरती विनंती असेल, या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मी उल्लेख करू तो ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिक ट्रॉफीज आपल्याला सौजन्य जातात. या आकड्यावरती पाहायला मिळेल 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. उमेशदादा आणि
दीपक दादा विनंती असेल स्थितीला स्थिर स्थगित पाहायला मिळेल. 15 धावा वरती. विकी बॉलिंग मार्क वरती आहे. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर पंचांनी मृत्यू चेंडू असं मात्र घोषित केलेला आहे. डेड बॉल पंचांनी घोषित केला आहे. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल येतोय. अप्रतिम बॅटिंग समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी साठी या खेळाडूची ओळख आहे. सातत्याने एक्स्ट्रा कव्हर रिझन असेल, या रिझनला टार्गेट केलं जातं. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय, कॅचची शक्यता आणि कॅच कंप्लीट होतीये. मयूर येतोय डाऊन दी बॉल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. समीर बाद होत असताना पाहायला मिळेल. लागत असताना पहिला झटका जय वाघोबा 11 संघाला फलंदाज आपण पाहू शकतो समीर पावशे. शेठ मारसे ही जोडी सध्याच्या स्थितीला थोडंसं चर्चा करत होती. चर्चा करायचं कारण काय माहित नाही, मात्र चर्चा सुरू आहे. कदाचित मॅच जिंकल्यावरती पार्टीला कुठे जायचं अशी चर्चा सुरू असू शकते. धावसंख्येची मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. स्थिर स्थगित 15 धावा. नवीन फलंदाज साहिल पावशे. यावेळेस देखील चांगला चेंडू फिल्डर होते, मात्र त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होती. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच दत्तकृपा वॉरियर्स विपक्ष SPK सुपर किंग्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला आनंद दादा असतील, योगेश दादा असतील, दुसऱ्या बाजूला विकास दादा पाहायला मिळतील. त्यानंतर प्रवीण दादा देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही परमिटेशन अँड कॉम्बिनेशन इथे होऊ शकतात. कारण पाहायला गेलं तर SPK सुपर किंग्स संघ जर सामना जिंकला ते देखील 2 सामने जिंकतील. दुसऱ्या बाजूला विचार केला चलो शिर्डी संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर पावशेपाडा संघाने देखील सामने जिंकलेले. त्यामुळे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन अजूनही लागू शकतात. पुढील मॅच देखील इम्पॉर्टंट असेल. पवन शेठ जाधव यांच्या माध्यमातून अनिकेत इंदुलकर साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून पवन शेठ जाधव यांची ओळख आहे. सातत्याने पाहायला गेलं तर दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. कार्तिक तुमचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. कार्तिक भोईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससने असं स्वागत. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद करणं गरजेचं आहे. SSK 11 टीम निलेश शेठ सुरोशे जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात लॉंग ऑफ मध्ये आहेत. तिथून मात्र मॅच बघतायत. अतिशय शांत असणारे आमचे निलेश शेठ सुरोशे ज्यांच्या डोक्यावरती नेहमी बर्फ आणि जिभेवरती साखर असते. कधीच तुम्ही त्यांना क्रोधित पाहणार नाहीत असे आमचे निलेश दादा. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ जय वाघोबा 11 संघ बॅक टू बॅक 3 मॅचेस जिंकल्या आणि आता चौथ्या मॅच मध्ये उमेश ठाकरे यांनी पुरस्कृत केलेल्या SSK एंटरप्राइजेस या संघाविरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा संजू आपल्याला पाहायला मिळतात. संजू केने आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. पहिल्या षटकामध्ये संजूने 11 धावा खर्च केल्या. विकीने 6 धाब्यांचं षटक फेकलं होतं ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतरच्या 5 चेंडूंवरती विकेट आणि 2च धावा खर्च केल्या विकीने. सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्लेवर क्रिकेट.
असं म्हटलं जातं की एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते, चांदी नसते, हिरा नसते, मोती नसते. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडू हा चौकार षटकारांसाठी नसो, काही चेंडूंवरती सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं आहे. पावशीपाडा विपक्ष पावशीपाडा असा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल विपक्ष संजू आपण पाहतोय आणि दोघांचे घर देखील आजूबाजूलाच आहेत. एक धाव इथे पाहायला मिळेल. टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील इकबालच्या स्वरूपात. 19 धावा धावफलकावरती. परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतील. आनंदादा जर SPK सुपर किंग संघ पुढील मॅच जिंकला तर मी म्हणेल अजूनही ते स्पर्धेमध्ये असतील. इथे एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जाती, जाऊन पोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 रन 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं. 3 चेंडूंमध्ये 3 अप्रतिम चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेत. अप्रतिम चेंडूफेकी अशी मात्र केली जाते. अजून एक अप्रतिम स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल यायचा प्रयत्न करतील फिल्डर. जजमेंट खराब होतं. अनिकेतने केली आहे चुकी आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी फलंदाजच्या बॅटमधून लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा षटकार. घेतला नाहीये. बाकी क्रिकेटमध्ये देखील ज्यांचा दांडगा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, इथे फटका चांगला पाहायला मिळतो. डीपमध्ये विकी येत आहेत. लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाती, जाऊन पोचली या 28 या आकड्यावरती. मी सातत्याने उल्लेख करतो या ट्रॉफीचा. वन ऑफ द फायनेस्ट ट्रॉफी आहे प्रवीण दादा. वन ऑफ द फायनेस्ट ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. कांबाकर चषकाचा देखील ट्रॉफीजचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्या देखील ट्रॉफीज वन ऑफ द फायनेस्ट आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. कांबागाव जो भी करताय ब्रँड करताय असं म्हणायला हरकत नाहीये. मागच्या वर्षीचा विचार केला तर थार गाडीने आपण पाहिलं होतं की ड्रिंक्स ट्रॉली ॲज अ थार होती, आणि हे फक्त कांब्या गावात होऊ शकतो. बाकी स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त मॅनेजमेंट कमिटीला जेवण असतो. मात्र इथे मॅनेजमेंट कमिटी नाही, प्लेयर नाही, गावातले माणूस नाही, तर आलेला प्रत्येक प्रेक्षकासाठी जेवणाची सोय देखील असते. सकाळचा नाश्ता देखील दिला जातो. ड्रिंक्स ट्रॉली विनंती असेल, चला आपण ड्रिंक्स ट्रॉली विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीनी जे मात्र घेतलेली आहे. अगदी पाहायला गेलं तर सागरदादाचा विशेष उल्लेख करेल आणि आमचे विकास दादा आहे त्यांचा विशेष उल्लेख करेल, कारण त्यांच्या माध्यमातून नेहमी मला कॉल यायचे महिनाभर आधीपासून. मात्र थोडंसं काम असायचं, कॉल उचलला जायचं नाही, आणि त्यानंतर परत कॉल बॅक केल्यानंतर मात्र त्यांच्या माध्यमातून थोडंसं ओरडा खायला मिळायचं. मात्र प्रेम देखील तितकंच करतात. सागरदादा शांत असतात, कधी कधी भडकतात, मात्र शांत स्वभाव जास्त असतो. दुसऱ्या बाजूला विकासदादाचा विचार केला तो तर अतिशय शांत स्वभावाचा आहे. मात्र संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचा मी उल्लेख करेल, ज्यामध्ये सागरदादा बनकरी असतील. त्यांचा संघ हारतोय त्याचं कारण देखील मी म्हणेल थोडीशी थकावट आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस क्रीडा स्पर्धा भरवता 2 वाजेपर्यंत रात्री जागता, सकाळी 5 वाजता उठून प्रत्येक गोष्टीची पाहणी करता, पाण्याची गरज असेल पाणी आणता, जेवणाची गरज असेल जेवणाची सोय करता, प्रत्येक गोष्ट पाहुण्यांचा आदर सत्कार करता. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देखील थकून जाता. मग त्यामध्ये आमचे विकासदादा, प्रवीणदादा, सागर दादा ते देखील असतील. तिघांच्याही माध्यमातून थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हटलं जातं ना, मशीन गरम झाली तर ती देखील बंद पडते. मग आपण तर एवढ्या उन्हामध्ये माणसं आहोत, आपल्या माध्यमातून तर थोड्याशा प्रमाणामध्ये थकावट जाणवेलच, आणि थकावट आल्यावरती नक्कीच त्याचा रिझल्ट गेमवरती देखील पडत असताना पाहायला मिळतो. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचे. षटक क्रमांक 3 कंप्लीट होते. 3 षटकांची समाप्ती. 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सागर शेठ बनकरी, प्रवीण शेठ बनकरी, विकास शेठ निचिते, सायनाथ शेठ ठाकरे, सागर शेठ लोखंडे असतील, ऋतिक सुरोशे असतील, ऋतिक
मसुंडे असतील, संतोष शेठ सुरोशे असतील, आदेश शेठ पावशे असतील, पंकज शेठ भुवीर असतील, कुणाल शेठ खरकर असेल, रुपेश शेठ गायकर असतील, शुभम शेठ खरकर आणि शुभम शेठ पवार असतील, या सर्वांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत जी मात्र घेतली जाते आणि ब्युटिफुल ट्रॉफीज बघता क्षणी प्रेमात पडावा. साई बावरते, आपण जिथे कुठे असेल आपण लवकरात लवकर घरी जावं, कारण घरून आपल्याला कॉल येत आहे. छोटा मुलगा आहे, चिमुकलाय, आपण लवकरात लवकर घरी जा, अन्यथा काटे घेऊन येण्यात येतील घरून. इथे देखील स्ट्रोक फसलाय, डाऊन दी बॉल, विकी येतोय, सेफ हँड आहे आणि विकीच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. प्रत्येक गोष्टीची पाहणी या सर्वांच्याच माध्यमातून केली जाते. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे बरेचसे मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात, ज्यामध्ये पाहायला गेलं तर दीपक शेठ मारसे असेल, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ नंबरची ट्रॉफीज आपल्याला सौजन्य झालेली आहे. वन ऑफ द फायनेस्ट ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा या ट्रॉफीज ब्युटिफुल पाहायला मिळतात. क्राऊनच्या ट्रॉफीज आहेत आणि जो संघ जिंकेल तो क्राऊन स्वतःच्या घरी घेऊन जाईल, यात काही शंका असं नाही आहे. आनंददादांचा देखील विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून मी म्हणेल स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा या सीझनमधली आपल्याला पाहायला मिळते. कारण फक्त आणि फक्त मदत मिळून फायदा नाही आहे, तर त्यासाठी आपला आपुलकीचा माणूस देखील पाहिजे, ज्याच्याकडे आपण कधी जावं आणि त्यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळावा. आणि तो मदतीचा हात खरं तर आनंदाच्या माध्यमातून आपल्याला भेटलाय. दरम्यान चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना पाहायला मिळेल 31 या आकड्यावरती. बॅकफुटवरती आले, कट करायचा प्रयत्न होता, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल टीमची टोटल जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. चालू असलेली मॅच SSK 11 वर्सेस जय वाघोबा 11 असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. सिंगल धावची मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. एका धावेच्या मदतीने जाऊन पोचली आहे 33 या आकड्यावरती. 33 रन 33 धाव फलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 35 रन ऑन दी स्कोर कार्ड 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. ओव्हर नंबर 4 कंप्लीट होत आहे. टीमची टोटल पाहायला मिळते, जाऊन पोचली 35 वरती. 35 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही आपल्याला 2 मॅचेस इथून पुढे कव्हर करायचे आहेत. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप इथं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. दर्शन बॉलिंग मार्क वरती तयार होतोय, 5व्या षटकामध्ये येतोय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, नाही पहिलीच धाव इथे पाहायला मिळतीये. 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होतीये.
पहिल्याच धावेवरती पाहायला गेलं तर धाबाच्या स्वरूपात विकेट पडू शकली असती, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक संजूचं, ज्यामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा विकीच्या माध्यमातून खर्च झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च होत आहेत संजूच्या माध्यमातून. त्यानंतर चौथं षटक अप्रतिम पाहायला मिळाला, अवघ्या 5 धावांचं षटक, एक विकेट देखील कॅरी झाली. अजून एक प्रेमच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती. तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. टीमची टोटल पुढे जाते 2 धावेंच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय उद्योजक, समाजसेवक पवनशेठ जाधव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल पवनशेठ जाधव यांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचे. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची देखील ओळख आहे. विनंती असेल पवनशेठ जाधव यांना आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय दर्शनच्या माध्यमातून. अगदी लेगकट केलेला चेंडू होता आणि स्वतः दर्शन देखील अंपायरांना सांगतोय मी लेगकट केलं होतं. अरे बाबा, त्यांना समजतोय, तू टेन्शन नको घेऊ. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमा पार, एक टप्पा खात असताना पाहायला मिळेल. KPL ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44 आकड्यावरती पाहायला मिळेल. 44 रन ऑन द स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती. SPK सुपर किंग्स वर्सेस दत्तकृपा वॉरियर्स अशी पुढील मॅच पाहायला मिळेल. SPK सुपर किंग्स जर सामना जिंकला तर परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील मॅच जिंकले तर तो संघ प्लेऑफच्या रेसमध्ये राहील. या गोष्टीची नोंद होणं गरजेचं आहे. टॉस करूया आपण. षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 5 षटकांची समाप्ती. 45 धावा धावफलकावरती. 46 धावांचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये सेट मात्र करण्यात येतोय. टॉस आपण करणार आहोत. SPK सुपर किंग्स दत्तकृपा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. उमेश ठाकरे थोडेसे चिंतित आहेत, मात्र 45 धावा झाल्यात दादा. चला टॉस आपण उडवणार आहोत. SPK सुपर किंग्स वर्सेस दत्तकृपा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. येस, कॅप्टन SPK सुपर किंग्सचे आले. दत्तकृपा वॉरियर्स या संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आनंद दादा, मॅच जर जिंकले तर तुम्ही अजूनही प्लेऑफच्या रेसमध्ये आहात. दरवर्षीप्रमाणे आउटसाइड चान्स असतो, मात्र त्यानंतर लक चांगला पाहायला मिळतो. यावेळेस तशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. त्यासाठी ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅच विजयी होणं अनिवार्य असेल. तीन टॉस जिंकला होता SPK सुपर किंग्स संघ. इथे टॉस जिंकतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल. विकास दादा टॉस जिंकलेत.
वरती देखील पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावरती 46 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. दुसऱ्या बाजूला निलेश शेठ सुरोशे यांनी पुरस्कृत केलेला संघ जय वाघोबा 11 संघ, ज्या संघाने 3 मॅचेस इथे जिंकलेले आहे आणि अनबिटेन स्ट्राईक त्यांची राहील की नाही हे मात्र पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकायला मिळेल प्रसन्न चव्हाण सरांचा. थँक्यू सो मच आदरणीय रोशनजी संते सर. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. पुनश्च एकदा रामराम मंडळी, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. KPL कांबा प्रीमियर लीग 20-25 एडिशन नंबर 5 आणि 5व्या एडिशन मधील दुसरा दिवस आणि मॅच नंबर 7वी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय वाघोबा 11 संघाने बनवल्यात 45-46 46 धावांचं लक्ष मैदानावरती आणि मॅच मध्ये काय घडेल का बिघडेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील, कुणाल खरखर आणि अनिकेत बेलवले ही सलामीची जोडी. अनिकेत इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती आणि अनिकेत इंदुलकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कामागावचे उद्योजक आणि युवा समाजसेवक अर्थातच पवनजी जाधव यांच्या वतीने ही सुवर्ण संधी असेल, ती म्हणजेच अनिकेतसाठी. जर अनिकेतने एक विकेट कॅरी केली तर त्यांना 500 आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि अमोल पावशे यांच्याकडून देखील सुवर्ण संधी असेल. एक विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेत इंदुलकरसाठी ही सुवर्ण संधी असेल. पवन जाधव यांच्याकडून देखील सुवर्ण संधी, विकेटसाठी 500, हॅट्रिकसाठी 2000. अमोल पावशे यांच्याकडून विकेटसाठी 500, हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेतसाठीच ही सुवर्ण संधी असेल. नाव बॅक टू दी ॲक्शन. मैदानावरती पहिले 2 बॉल जबरदस्त पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू दोन्ही निर्धाव पाहायला मिळतील. 46 धावांचं लक्ष आहे. 46 धावांचं लक्ष 30 चेंडूंमध्ये आणि बॉलिंग स्ट्रॉंग आहे जय वाघोबा 11 संघाची. आमचे निलेश दादा सुरोशे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील 30 सर्राट बॉल, गती फार होती, प्रचंड वेग, वाईट बॉल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र 1 या आकड्यावरती. उमेश शेठ शिवाजी ठाकरे साहेबांचा संघ SSK इंटरप्राइजेस इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल SPK सुपर किंग्स, आमचे आनंददादा बनकरी साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि तो संघ फाईट करेल दत्तकृपा वॉरियर्स या संघासोबत. तर पुढील मॅच देखील जबरदस्त होईल यात मात्र शंकाच नाही आहे. कारण जर पाहायला गेलं SPK सुपर किंग्स ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमधील अजून कुठला संघ क्वालिफाय होईल याचा अजून उलगडा झालेला नाही आहे. सर्व संघ हे आता देखील या स्पर्धेमध्ये जीवित आहेत आणि आपल्याला नक्की कळून जाईल 8व्या मॅचमध्ये की कुठला संघ हा क्वालिफाय होऊ शकतं. त्यावेळेस कुलवडप्याचा बॉल पाहायला मिळतोय. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. लेग बायशी एकदा वाट आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला, चेंडू झालेत आतापर्यंत 4, धावसंख्या फलकावरती 3, बनवायचे 46, अजून देखील 43 धावांची गरज आहे विजयासाठी टीम SSK इंटरप्राइजेस संघाला. खोलडप्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न जरूर होता, जबरदस्त पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अनिकेतने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 1 बॉल शिल्लक आहे.
एक बॉल अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाज आहेत जे वाघोबा 11 या संघाकडे. हार्दिक, त्यानंतर राज आणि त्यानंतर आपल्याला अनिकेत पाहायला मिळतात. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. त्यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल 4 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. मात्र इथे अनिकेतने प्रचंड वेगाने बॉलिंग करतोय. जणू काही आगीचे निखारे फेकतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाज मैदानावरती बाद होईल. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाजाच्या खेळीचा इथे अंत होईल. फलंदाज कुणाल खरकर बॅक टू दी पवेलियन. दीपक दादा खुश आहेत पण का? बाजूला कोणाच्या तुम्ही बसलेत आणि तरी पण खुश आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या आकड्यावरती. विजयासाठी अजून 42 धावांची आवश्यकता. अमोल शेठ जाधव यांच्याकडून गुगल पे 500 रुपये अनिकेतला करण्यात आलेले आहेत. आणि पवन जाधव यांच्या वतीने 500 रुपये जे विकेटसाठी होते ते जमा देखील झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतोय 4 या आकड्यावरती. एबी कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. एबीचं हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करेल पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती जर थ्रो असता एका अटेम्पमध्ये बॉल स्वीकारला गेला असता तर मात्र इथे विकेटचं पतन देखील होऊ शकलं असतं. मात्र धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू. राजच्या खांद्यावरती जबाबदारी ओव्हर नंबर 2 ची सोपवण्यात आलेली आहे आणि जबरदस्त गोलंदाजी राज देखील करतोय. यावेळेस चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. प्रचंड वेग, जबरदस्त गती आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक डॉट बॉल. 40+ झाले तर मात्र जय वाघोबा 11 संघाकडे इतकी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे की हा संघ आपल्याला नेहमी फ्रंट फूट पोझिशनवरती पाहायला मिळतो. राजचे बाबा देखील ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. प्रवीण दादा ज्यावेळेस मुलगा इतका चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेस वडिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट असते. आणि मुलगा इंजिनियर देखील आहे आणि क्रिकेट म्हणजे शस्त्र आणि शास्त्र दोघांमध्ये पारंगत असणारा त्यांचा मुलगा आहे. अभिमानाची गोष्ट आणि खुश देखील आहे. चेहऱ्यावरती हास्य, स्मित हास्य दिसतोय काकांच्या. महेश शेठ देसले जे मेडिकल ज्यांचं आहे आपल्या कांब्यामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला. विनंती असेल देसले दादांना की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पाच बॉलचा खेळ झाला. अगदी बरोबर काका. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी म्हणेल अनिकेत बेलवले जर शेवटच्या षटकापर्यंत
या सामन्यामध्ये राहिला ही मॅच SSK 11 संघ जिंकेल, कारण अनिकेत असा खेळाडू आहे तो एक षटक पाहिल आणि एका षटकामध्ये या मॅचला कलाटणी देऊ शकतो असा खेळाडू आहे. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर बॉलिंग काय सुपर करतायत. जे वाघोबा 11 संघाने 40+ धावा बनवल्या तर ते 70% या मॅचमध्ये असतात आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतो इथे 46-46 टार्गेट आहे आणि या संघ सध्याच्या स्थितीला 80% या मॅचमध्ये. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत एबीच्या बॅटमधून कडक स्ट्रोक षटकार. तीन षटकानंतर आपण टीम मीटिंग घेऊ शकता, यातही मात्र शंका नाही आहे. दत्तकृपा वॉरियर संघ, चला सर्व संघाला विनंती आहे आमच्या व्यासपीठासमोर येऊन उपस्थिती दाखवायची आहे. SPK सुपर किंग्स वर्सेस दत्तकृपा वॉरियर्स, म्हणजे घरचीच मॅच आहे आपल्या. सर्व खेळाडू आपलेच आहेत आणि मैत्रीपूर्व लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे सागरदादा, आनंददादा आणि त्यांच्या समवेत योगेश दादा, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील आमचे प्रवीण दादा असतील, आमचे लाडके झकास विकास दादा असतील. त्यामुळे बॅटल बघायला मजा येईल. एकाच जंगलामधील हे सर्व वाघ आहेत आणि इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. वाघ म्हातारा झाला तरी तो शिकार करायचा विसरत नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. नयन, ही स्थिती अशी आहे ना की आता बॅटल बघायला मजा येणार आहे, कारण विकी आणि अनिकेत हे दोन खेळाडू असे पिन शीटर आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 34 धाव्यांची गरज असताना हे दोन खेळाडू जर शेवटच्या षटकापर्यंत टिकले, मार्क माय वर्ड, हा सामना SSK 11 संघ जिंकू शकतो. त्यामुळे करायचं काय, ऋतिकला इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर जो खेळाडू येईल त्याला देखील विकेट टेकिंग गोलंदाजी करणं इथून फार महत्वाचं आहे. स्ट्रोक जबरदस्त व्ही शेप मध्ये उडवला गेलाय. डीप मध्ये असतील फिल्डर साहिल, सिंगल कंप्लीट एका अटेम्प्ट मध्ये आणि थ्रो देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 14 आपल्याला पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. बॉल राईज झाला, बॅटर सरप्राईज झाला, त्याला अनुषंगून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र निर्धाव. 2 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज ऋतिक मसोंडेने. शंभू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, कुशांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 चेंडू 31 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी. ही समीकरण आणि सुस्वागतम, शुभ स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील साईनाथ शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती. ठाकरे ब्रँड आज या मैदानावरती चमकला. बॅटिंग आणि बॉलिंग सुपर्ब पाहायला मिळाली. एक मॅच आज ते जिंकले, एक मॅच ते हारले. ओव्हरऑल जर या संपूर्ण जर्नीचा विचार केला 2 मॅचेस जिंकलेत, 1 मॅच परास्त झालेत. मात्र आता देखील चान्स आहे. शेवटची मॅच जर जिंकले तर सरळ गो थ्रू होतील, क्वालिफाय होऊ शकतात ते. कोल्डपॅचचा बॉल खोदून काढल्या. बॉल बॅक ड्राइव्ह सिंगल कंप्लीट झाली आहे. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट.
राजने थोडीशी मिस्टेक केली आणि तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने कंप्लीट. बघा ही ओळख आहे या संघ मॅच इवन होईल. खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एका टीमकडे जर 5 असे बॉलर असतील ते 30 धावा पण डिफेंड करतील दादा. आणि अशी संघाची बांधणी केली आहे तर काय म्हणावं, कौतुक आहे ज्या प्रकारची संघाची बांधणी आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 17 या आकड्यावरती म्हणजे 12 चेंडू 29 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. समीकरण मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी डीजे मोरया यांना. नाही आहेत कारण जबरदस्त गोलंदाजी अनिकेत देखील करतो. आता ही मॅच 85% जय वाघोबा 11 या संघाच्या खेमामध्ये झुकली गेली आहे. संघाचा बॉलिंग अटॅक फार स्ट्रॉंग आहे आणि 2 षटकांमध्ये 29 धावा या बॉलिंग अटॅक समोर मी म्हणेल नियर टू इम्पॉसिबल आहे. हा अशक्य नाही आहे, मात्र जर पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं मी म्हणेल की इथून देखील या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल SSK 11 संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर. बारा चेंडू आणि 29 धावा असा समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. निलेश शेठ सुरोशी साहेबांचा संघ जय वाघोबा 11 संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. उल्लेख केला की 12 चेंडू 29 धावा नियर टू इम्पॉसिबल आपल्याला हा टार्गेट पाहायला मिळेल. ज्यावेळेस अनिकेत गोलंदाजी करतो त्याचं षटक तर मी म्हणेल इकॉनॉमिकल असतं, त्यामुळे या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकतो जे मात्र 17 या आकड्यावरती 11 चेंडू 29 धाव्यांची गरज होती, मात्र इथे आली आहे सिंगल. आता 10 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू 28 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेतच्या विरोधामध्ये अनिकेत. आता हा बॅटल बघायला मजा येईल कारण आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकीकडे अनिकेत बेलवले बी, दुसरीकडे अनिकेत इंदुलकर AI असे 2 खेळाडू मैदानावरती एका विरोधामध्ये एक येऊन ठेपलेले आहेत. 10 चेंडू 28 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत इंदुलकर एक जबरदस्त खेळाडू, कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला आणि आज देखील जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूने केली आहे असा अनिकेत वर्सेस अनिकेत अशी लढत. 10 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची एज आणि बॉल चाललाय फायनली क्षेत्रामध्ये, मिळेल जी मात्र सिंगल. आता समीकरण येऊन ठेपलंय 9 चेंडू विजयासाठी 27 धाव्यांची आवश्यकता. 18.00 ची आस्किंग गती रन पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला
पाहायला मिळतोय. 9 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. पुढील मॅच SPK सुपर किंग्स विपक्ष दत्तकृपा वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. योगेश शेठ बनकरी, आनंददादा बनकरी, सागरदादा बनकरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये विकास निश्चिते, त्यांच्या समवेत आपल्याला प्रवीणदादा बनकरी देखील पाहायला मिळतील. त्यामुळे एक बिग बॅटल आपल्याला नक्की पाहायला मिळेल. चला मुलांना बॉल द्यायचा आहे. यावेळेस देखील चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. विकीच्या विरोधामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र गोलंदाज अनिकेत इंदुलकर. यावेळेस वाईट बॉल. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपण पाहू शकतो. 8 चेंडू आणि 26 धावा. ही मॅच जय वाघोबा 11 संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि संतोषदादा सुरोशे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल जय वाघोबा 11 संघासाठी. जर संघ विजय झाला तर लिंबू पाणी मी म्हणेल दादा ऑर्डर देऊन ठेवा, कारण संघ अगदी विजयाच्या समीप जरूर आहे. कॅल्क्युलेटिव्ह नक्की आपण म्हणू शकतो, मात्र सुस्थितीला ज्या प्रकारची बॉलिंग लाईनअप आहे जय वाघोबा 11 संघाची, तर हा संघ मला असं येस वन शॉट मला असं वाटतं की मेगा फिनालेमध्ये अगदी जाऊ शकतो आणि चॅम्पियनशिपचा एक प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे आपण पाहू शकतो. मला मागील वर्षी देखील विचारलं गेलं होतं कुठला संघ, त्यावेळेस मी म्हटलं होतं जय वाघोबा 11 हा संघ नक्की चॅम्पियन बनू शकतो आणि या वर्षी देखील तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त फॉर्ममध्ये आणि चॅम्पियनशिपचा एक चांगला कंटेंडर आहे. वाईट +1 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोचेल 23 या आकड्यावरती. हा निलेश दादा सुरेश म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. मागील वर्षी रनर अप होते तरी देखील बँड लावला होता. या वर्षी जर चॅम्पियन झाले मला वाटतं ऑर्केस्ट्रा लावतील, नाचो. यावेळेस चेंडू हवेमध्ये. या मॅचची गोल्डन विकेट. ही कॅच नाही, ही मॅच आहे आणि आता क्वालिफाय होण्याच्या अगदी उंबरठ्यावरती असणारा संघ जय वाघोबा 11 आपल्याला पाहायला मिळतोय. देसले काकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या कामामध्ये ज्यांचं मेडिकल आहे असे देसले काका आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23. महेश दादा देसले यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कामामध्ये मेडिकल त्याचे मालक आहेत, यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. निलेश दादा बँड बुक करायला घ्या, कारण आता असं वाटतंय की फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला साहिल पावशे पाहायला मिळतील. 5 बॉलर म्हणजे 5 ओव्हर ज्या निघत आहेत त्या जबरदस्त निघत आहेत. जर 5 गोलंदाज असतील मी म्हणेल 30 रन पण आहेत ना, जे वाघोबा 11 डिफेंड करू शकते इतकी जबरदस्त. 23 पाहिजेत, 4 षटकांमध्ये 23 झालेत, एका मध्ये 23 पाहिजेत. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 23 या आकड्यावरती. यावेळेस विकेट फलंदाज झालेत बाद. पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती करण्यात आलेली आहे साहिलच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना चौथा टीम SSK 11 संघाला. फलंदाज विकी खरखर बॅक टू दी पवेलियन.
वर आपल्याला पाहायला मिळेल 23 या आकड्यावरती आता 5 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर प्रेम आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी अनिकेत डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारली गेली. अजून एक धक्का. प्रेमच्या खेळीचा अंत. विकेट्स घेण्यात आलेले आहेत आणि आता हा तिसरा विकेट घेऊ शकतील का हा मोठा प्रश्न. तसं बघायला गेलं तर जॉईंट विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे अनिकेत तेंडुलकर आणि साहिल यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये 3 विकेट. यावेळेस देखील रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का. फलंदाज मैदानाच्या बाहेर. दर्शन करायची आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील फुल करण्यात आलंय. सिंगल कंप्लीट होईल. एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. एका धाबेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. 24 या आकड्यावर अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल आड होईल. धावसंख्या 25 आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय दुसरा जो क्वालिफाय झालेला आहे. आणि अशा रीतीने सामना झाला. फिनिश. सामना जिंकलाय टीम जय वाघोबा 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जय वाघोबा 11. हार्दिक अभिनंदन. निलेश शेठ, सुरोशे साहेब, हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत टीम SSK एंटरप्राइजेस संघ.